नमस्कार मंडळी. मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत तेलवेकर शो. मंडळी, आज एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण आज भेटतोय. महाराष्ट्र सरकारनं एक नवीन कायदा आणण्याचा सुतोवाच केलेला आहे. नवे गांभीर्यानं सरकार विचार करतंय आणि हा कायदा नेमका काय आहे? या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा जो प्रस्तावित कायदा आहे, या कायद्याला महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सर्व्हिस पब्लिक सेफ्टी ॲक्ट. मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सेफ्टी ॲक्ट हा कायदा अस्तित्वात आणण्याचं काम महाराष्ट्र सरकार गांभीर्यानं विचार करतंय. या कायद्याचं म्हणजेच कुठल्याही बिलाचं, ज्याला मराठीमध्ये आपण विधेयक असं आपण म्हणतो, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करणं ही दुसरी पायरी असते. त्याची पहिली पायरी असते, की अशा प्रकारचा प्रस्तावित कायदा आणण्यापूर्वी विधेयक तयार करणं आणि ते मंजुरीसाठी सभागृहामध्ये सादर करणं आणि तशा पद्धतीचं हे विधेयक सादर केलं गेलं होतं, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते त्यावेळेला. 11 जुलै 2024 रोजी हे पहिल्यांदा बिल सभागृहामध्ये टेबल झालेलं होतं. मात्र हे बिल मंजूर झालं नव्हतं. परंतु नव्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये हे बिल परत एकदा नव्यानं इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि या बिलासंदर्भामध्ये, या विधेयकासंदर्भामध्ये त्यांनी जनरल पब्लिक, कायदेतज्ञ आणि राज्यभरामधले विविध घटक यांच्याकडनं काही सजेशन्स, त्याच्यावरती त्यांचा काही विचार आहे, हे सरकारनं मागवलेलं आहे. आणि या बिलासंदर्भामध्ये काही सूचना, काही दुरुस्ती सुचवण्यासंदर्भामधली जी मुदत दिलेली आहे, ती आहे 1 एप्रिल 2025. म्हणजे 1 एप्रिल 2025 पर्यंत राज्यामधले नागरिक, घटनातज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी हे या विधेयकाच्या संदर्भानं काही सजेशन्स करतील. अशा पद्धतीची व्यवस्था आहे. हे बिल ज्याचं अजून कायद्यामध्ये रूपांतर व्हायचं आहे आणि सरकार गांभीर्यानं याला कायदेशीर स्वरूप देण्याचा विचार करतंय. या बिलासंदर्भातलं हे विधेयक सादर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधले नेते मंडळी असतील, विरोधी पक्षाचे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, यांनी या बिलाला विरोध करण्याचा विचार त्यांनी मांडलेला आहे. विरोध करण्याचं त्यांचं काम राहिलेलं आहे. हा विरोध नेमका कशासाठी होतोय? महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सेफ्टी ॲक्ट असं लंबचौडं नाव असलेलं हे जे ॲक्ट विधेयक, ज्याला कायद्यामध्ये रूपांतरित करण्याचा एक पुढचा टप्पा अजूनही बाकी आहे. याला का विरोध होतोय या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहे. मात्र विरोधकांनी, विशेष करून सुप्रिया सुळे सारख्या संसदपटूंनी या विधेयकाला किंवा या कायद्याला, होऊ घातलेल्या कायद्याला रौलेट ॲक्ट, पारतंत्र्यामध्ये इंग्रजांनी या देशामधल्या नागरिकांना उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणा किंवा स्वातंत्र्याप्रतीची जी आंदोलनं सुरू झालेली होती ती रोखण्यासाठी इंग्रजांनी जो रौलेट ॲक्ट आणला होता, ज्याला इतिहासामध्ये काळा कायदा अशी उपाधी देखील प्राप्त झालेली होती. असा रौलेट कायदा, या कायद्याला म्हणजे प्रस्तावित एम-एस-पी-एस या कायद्याला सुप्रिया सुळे यांनी रौलेट कायदा असं संबोधलेलं आहे. अनेक मान्यवर, अनेक विरोधी नेते या कायद्याला विरोध करतायत. पण हा नेमका विरोध कशासाठी चाललेला आहे? या कायद्याचा या कायद्याचं स्वरूप नेमकं काय आहे? हे सगळं आपण आज चर्चेच्या दरम्यान आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत, ती चर्चा आपण करणार आहोत
आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत ऑनलाईन उपस्थित असणार आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर. अकोल्यावरनं ते ऑनलाईन आपल्यासोबत उपलब्ध असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत. प्रस्तावित MSPS हा जो कायदा आहे, या कायद्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि का बरं याला सर्व स्तरामधनं विरोध होतोय, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा तुमचं हेमंत एल्वेकर शो या युट्यूब चॅनलवरती मी परत एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो. नेमकं काय आहे हा कायदा, या संदर्भामध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर साहेब आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो सर. आणि मी तुम्हाला आता धन्यवाद. तर मी तुम्हाला विनंती करतो, की हा नेमका कायदा काय आहे? हा प्रस्तावित कायदा याचं स्वरूप काय आहे? आणि हा नेमका कशा स्वरूपानं, कशा पद्धतीनं हा देशामधल्या जनतेवरती परिणामकारक ठरणार आहे? मग तो चांगल्या पद्धतीनं म्हणा किंवा वाईट पद्धतीनं त्याचं विश्लेषण तुम्ही करावं, असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. मी आपल्या युट्यूबच्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आपले सुद्धा की आपण अतिशय एका महत्वाच्या विषयावर एक ही चर्चा घडून आणतायत. हे बघा, राज्याला नवीन कायदे निर्माण करणं, जशी जशी परिस्थिती काळ येतो त्या पद्धतीने कायदे तयार करणं हे कायदे मंडळाचं कामच आहे. परंतु हे कायदे तयार करत असताना संविधानाने काही आपल्याला मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादा आपण ओलांडायला नको, राज्यकर्त्यांनी ओलांडायला नको, हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. आता या विशिष्ट कायद्यासंदर्भात जे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक कायदा, हा जो 2024चा कायदा आपण ज्याबद्दल आज बोलतो आहे, या कायद्याच्या प्रक्रियेबद्दल जर आपण विचार केला तर मी जसं सांगितलं तसं कुठलेही कायदे निर्माण करत असताना संविधानाच्या काही मर्यादा आहेत. जशा मूलभूत अधिकार ज्या भागामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी नमूद केलेले आहेत, चौथा भाग संविधानाचा जो 4th पार्ट आहे, जे बेसिक स्ट्रक्चर म्हटल्या जाते, संविधानाचा मूळ ढाचा. आता या मूळ ढाच्याला तुम्हाला हात लावता येत नाही, कारण की त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहेत, डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स आहेत. मूलभूत अधिकार जर काढून घेतले नागरिकांकडून तर मग लोकशाहीलाच काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून मूलभूत कायद्यामधले विशेषतः कलम 14, 19 आणि 21 समता, स्वतंत्रता आणि जगण्याचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार. जीवन जगण्याचा अधिकार मध्ये एक व्यापक भूमिका आहे की नुसतं जगणे नाही तर सन्मानाने, स्वाभिमानाने जगणे सुद्धा अभिप्रेत आहे. जगतात तर प्राणी मात्र हे देखील, जनावरही जगतात, परंतु सन्मानाने जगणं हे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होतं. आणि म्हणून या स्वातंत्र्यावर कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही कायद्याद्वारे तुम्हाला अधिक्रमित करता येणार नाही. या त्या मर्यादा संविधानामध्ये आहेत. या मर्यादा पूर्वी इंदिरा गांधींनी इमर्जन्सीच्या वेळेला ओलांडल्या होत्या. तेव्हा देशामध्ये प्रचंड असंतोष झाला, मोठं आंदोलन झालं आणि मग सुप्रीम कोर्टाने देखील ते रद्द केले आणि त्याच्यानंतर मग मात्र कोणी अशी हिंमत केली नाही. आता हा जो कायदा येतो आहे, हा कायदा मुळात राज्यकर्त्यांच्या विरोधात तुम्ही जर विरोध नोंदवला किंवा राज्यकर्त्यांच्या प्रशासनामध्ये किंवा धोरणामध्ये काही उणिवा दाखवून दिल्या तर तुम्हाला थेट जेलमध्ये टाकण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. आता विरोध करणे, आंदोलन करणे, धोरणात मधल्या उणिवा दाखवणे हे लोकशाहीसाठी, हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाहीला मतभिन्नता, विरोध कायद्याच्या चौकटीत हा अत्यंत महत्वाचा आहे. विरोधक असल्याशिवाय लोकशाही यशस्वी होत नाही.
आणि म्हणून मग आता आपला एवढा मोठा महाराष्ट्र देश आहे, राज्य आहे, याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. आदिवासींचे प्रश्न आहेत, दलितांचे प्रश्न आहेत, भटके विमुक्तांचे प्रश्न आहेत, अलीकडे मराठ्यांच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत, धनगरांच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत, स्त्रियांचे आहेत, सगळ्या प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नासंदर्भात संबंधित समूह असतील किंवा एनजीओज असतील किंवा संघटना असतील, त्या त्यांचं म्हणणं मांडतात, विरोध करतात, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतात. तुम्ही बघत असाल की अधिवेशन जेव्हा होतं तेव्हा अधिवेशन विधिमंडळाच्या बाहेर लोक मंडप टाकतात, तिथे बसतात, कलेक्टर ऑफिस समोर मंडप टाकतात, तहसील ऑफिस समोर मंडप टाकतात, निवेदन देतात. काय झालं तर हे सर्व बंद. सरकारच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला, मग तो आवाज लेखणीच्या माध्यमातून असेल, आपण युट्यूब चॅनल चालवता, आपण युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडता, लोक समूहांचे प्रश्न मांडता, ब्लॉगिंग करता. जे लोक ब्लॉगिंग करतात, लहान लहान वृत्तपत्र चालवतात, डिजिटल न्यूजपेपर चालवतात, मोठे लेखक आहेत. कुठल्याही माध्यमातून तुम्ही सरकारची विसंगती दाखवली, धोरणाची विसंगती दाखवली, धोरणातल्या उणीवा दाखवल्या, तर थेट तुम्हाला अर्बन नक्सल, देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना हा शब्द वापरलेला आहे. आणि हा शब्द भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर प्रखरपणे महाराष्ट्रामध्ये हा शब्द वापरला जातो. फडणवीसांनी असं सांगितलं की नक्षल हा अर्बन नक्षल जो आहे, शहरी नक्षलवाद जो आहे, हा फक्त आता शहरांपुरता मर्यादित नाही तर ग्रामीण भागात देखील पोहोचलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते थांबवण्याकरता आम्ही हा कायदा आणतो आहे, असं या कायद्याचं स्वरूप आहे. अच्छा. तर यामध्ये एक गोष्ट अधोरेखित होते की अर्बन नक्सलिझम मोडीत काढण्यासाठी या कायद्याचं प्रावधान करण्यात आलेलं आहे, असं सकृतदर्शनी दिसतं. परंतु सध्याच्या घडीला अर्बन नक्सलिझम किंवा नक्सलिझमला मोडण्यासाठी सध्याच्या घडीला काही कायदे आहेत का, की ज्या कायद्यांच्या मर्यादेमध्ये राहून आपण नक्सलिझम मोडून काढू शकतो? आणि असे काही कायद्यांचं स्वरूप आहे का आता सध्याच्या घडीला? खूप चांगला प्रश्न विचारला. मुळात नक्सलचा अर्थ तुम्ही डिक्शनरी जर शोधली तर नक्सल हा शब्दच नाही डिक्शनरीमध्ये. आता नक्सल शब्द काँग्रेसने आणलेला आहे. हा शब्द जेव्हा आणला गेला, हा छत्तीसगड आणि झारखंडच्या भागामध्ये पूर्वी हा काही चळवळी होत्या, ज्या कम्युनिस्ट पक्षाच्या लाल बावटाच्या माध्यमातून एक हिंसक आंदोलन त्या लोकांनी उभं केलं होतं. त्याच्यानंतर अर्बन नक्सल मात्र आता 2017 पासून भाजपच्या सरकारने आणलेला आहे. देशामध्ये युएपीए नावाचा एक कायदा आहे. युएपीए आहे. त्याच्यानंतर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आहे, NSA पण आहे. या कायद्याच्या द्वारे तुम्ही नक्षलवादला बिमोड करू शकता. त्याचबरोबरीला CRPC आपले जे नेहमीचे कायदे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. ATS आहे, अँटी टेररिस्ट ऍक्ट आहे. परंतु युएपीए जर पाहिला आपण तर युएपीए हा टेररिझमच्या विरोधात वापरणारा, आपण नेहमी पाहतो की युएपीएचा उल्लेख आला की काहीतरी टेररिझमचाच उल्लेख येतो. NSAचा, नॅशनल सिक्युरिटी ऍक्टचा उल्लेख आला की देशद्रोहा संदर्भात किंवा देशाची काही माहिती तुम्ही लीक केली, देशाच्या विरुद्ध काही षडयंत्र असलं तेव्हा हा यूज केला जातो. आतापर्यंत युएपीए हा अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरला गेलेला कायदा. साधारणतः यातले आरोपी बघितले तर तुम्हाला हे मुस्लिम समाजाचे आरोपी जास्त दिसतील. आता मात्र हा जो महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक कायदा जो आहे, हा दलित, आंबेडकरवादी चळवळी, आदिवासी के विमुक्त यांच्या विरोधात हा स्पेशल कायदा काढला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. कारण की हे समूह बाबासाहेबांची देणगी आहे ही, की बाबासाहेबांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिकता आहेत, आता संघटित होत आहेत.
ते संघटना हे संघटित होणं हेच मुळात आता राज्यकर्त्यांना परवडणारं नाहीये. आणि म्हणून त्यांना अर्बन नक्सल म्हणून त्यांना एक कॉइन करायचा, अर्बन नक्सल म्हणून त्यांना स्टॅम्पिंग करायचं आणि मग हा अतिशय भयावह कायदा त्याच्या पुढच्या तरतुदी मी येतोय पुढे, हा कायदा आणला गेलाय. आता मला तेच विचारायचं आहे की यामध्ये या कायद्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये म्हणूया की कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी येऊ शकतील, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज की बाबा या ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे याला हा कायदा लागू पडेल. खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये एक शब्द आहे, कुठलेही बेकायदेशीर कृत्य, एनी इलिगल ऍक्ट. बेकायदेशीर हे असा एक शब्द आहे याच्यामध्ये. स्पेसिफिक हे केलं म्हणजे तुम्ही या कायद्याच्या परिपेक्षात येतात असं नाहीये. कुठलेही बेकायदेशीर कृत्य, आता बेकायदेशीर कृत्य ही खूप वेग आहे. बेकायदेशीर कृत्य म्हणजे नेमकं काय? सरकार ठरवेल ते बेकायदेशीर कृत्य. आता बेकायदेशीरपणे जमाव जमला ते 144 कलम आपल्याला माहित आहे आता आहेच अस्तित्वामध्ये. मग सरकार आता तुम्हाला संघटनेला, ज्या कोण कोण येते आता याच्यामध्ये, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक एखादा व्यक्ती असेल, तो संघटनेमध्ये असला, संघटनेचे काही लोक असतील, एनजीओज असतील, राजकीय पक्षाचे लोक असतील, बिगर राजकीय पक्षाचे लोक असतील, कर्मचाऱ्यांच्या युनियन्स असतील, कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर एकत्र येत असाल, जो अधिकार थेट तुम्हाला राईट टू फॉर्म असोसिएशन हा काय जो मूलभूत अधिकार संविधानाने दिलेला आहे, राईट टू फॉर्म असोसिएशन, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे विचार प्रचार आणि प्रसारित करण्याचं, त्याला छेद देणारा हा कायदा आहे. अच्छा. म्हणून याच्यामध्ये सर्व लोक जे इंडिव्हिज्युअल असतील किंवा संघटित स्वरूपात असतील ते सर्व या परिघामध्ये येतात. अच्छा. एकदम हा कायदा इतका प्युनिटिव्ह करण्यापाठीमागचं कारण जर आपण समजून घेतलं तर आपल्याला असं म्हणता येईल की अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की अग्रेशन समाजामध्ये अग्रेशन खूप वाढलेलं आहे. समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे. याच आठवड्यामध्ये आपल्या कोकणामध्ये राजापूरमध्ये जे काही झालं, तुमच्या कानावरती आलं असेल आणि कालच म्हणजे अगदी ताजी घटना नागपूरची. या नागपूरमध्ये जे काही घडतंय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं काही लोकांना, काही संस्थांना असंही वाटण्याची शक्यता आहे, की हा कायदा अशा स्वरूपाचा कायदा जर अस्तित्वात आला, तर अशा प्रकारच्या घटना टाळता येतील. तुम्हाला नाही वाटत असं? नाही, घटना टाळता येणं शक्य नाही आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही लोकांना जर बेरोजगार ठेवाल, लोकांना अशिक्षित ठेवाल, तर तुम्हाला ते अशिक्षितांच्या आणि बेरोजगारांच्या टोळ्या ज्या आहेत या तुमच्या राजकारणासाठी कामात येतात, सभांसाठी कामात येतात. आजचं जे राजकारण झालं आहे बाहुबलींचं राजकारण, बाहुबली हे नुसतं मसल पॉवर नाही तर मनी पॉवर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आता इलेक्शन बघत असाल तर इलेक्शन मध्ये सभ्य लोक तुम्हाला कुठे फार कमी दिसतात. ते फार तर फार मतदानात जात असतील, परंतु प्रचारामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने तुम्हाला अशाच लोकांचा भरणा दिसतो की ज्यांना आता दादागिरी करणे, शिवीगाळ करणे, आता ते लोण सोशल मीडियावर पण खूप आलेलं आहे. ट्रोलर्स जे आपण एक आहे ग्रुप, ट्रोलर्सची एक ज्ञाती आहे की तुम्ही काही म्हटलं की तुम्हाला अतिशय असभ्य भाषेमध्ये खालच्या स्तरावर जाऊन तुम्हाला शिवीगाळ करणे, जेणेकरून तुमचं मानसिक खच्चीकरण होते. आता हे क्राईम रेट वाढणार आहे समाजामध्ये. तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला की आता हा क्राईम रेट जो आहे हा वाढणार आहे, कारण की शिक्षणाचा अभाव आहे, रोजगाराचा अभाव आहे. आणि त्याच्यामुळे आता या किती कडक कायदे केले, कडक कायदे केल्याने क्राईम रेट कमी होत नाही, तर शिक्षणानेच ते कमी होतील, ते रोजगारानेच कमी होतील. ते केल्याशिवाय सरकारने जर याच्याकडे लक्ष दिलं, म्हणजे आपल्या संविधानामध्ये कल्याणकारी राज्याची एक संकल्पना आहे की तुम्ही
कल्याणकारी राज्यामध्ये जर त्या दिशेने वाटचाल केली तर एज्युकेशन, हेल्थ, एम्प्लॉयमेंट यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपोआप क्राईम रेट कमी होतो. त्यामुळे या कायद्यांमुळे आता किती कडक कायदे केले की क्राईम रेट कमी होणार नाहीये. क्राईम रेट कमी करायचा असेल तर तुम्हाला प्रबोधनाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आणि संधींची खूप आवश्यकता आहे. संधींची खूप आवश्यकता आहे. या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, म्हणजे या कायद्यामध्ये जो अडकेल त्याच्यासाठी ज्या शिक्षांच्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी काय आहेत नेमक्या? आणि त्या इतर कायद्यांपेक्षा जास्त कशा प्युनिटिव्ह आहेत? इतर कायद्यांमध्ये काय आहे, युएपीए सुद्धा धरला सगळ्यात कडक पहिले टाडा होता. टाडाचा मोठं स्वरूप युएपीए झाला. त्याच्यानंतर एनएसए आहे. अनेक अशा एटीएसचे अनेक नियम आहेत. आता याच्यामध्ये काय किमान तुम्हाला बेलच्या तरतुदी आहेत, काही कंडिशनल घालून तुम्हाला बेलच्या तरतुदी आहेत. त्यानंतर तुम्हाला अटक का करण्यात येते आहे हे सांगण्याची सुद्धा, कोण्या आरोपाखाली तुम्हाला अटक करण्यात येत आहे या सांगण्याच्या सुद्धा तरतुदी आहेत सध्या. या कायद्यामध्ये हे काहीच नाही आहे. याची भयानकता तुम्ही समजून घ्या की याच्यावर आपण इतकं का बोलतोय. हा सामान्य कायदा नाही आहे. एमएसपीएस याच्यामध्ये तुम्हाला आता पोलीस राज आहे. या कायदा जर तुम्हाला वापरणारा जर समजा उद्या असं ठरवलं की बा या एखाद्या युट्यूबरवर किंवा ब्लॉगरवर किंवा संघटनेवर वापरायचा आहे तर तुम्हाला कुठलंही कारण न देता अटक केल्या जाऊ शकते. नंबर 1. सेक्शन 2, सेक्शन 5 आणि सेक्शन 8 2 मध्ये पुन्हा 6 सबसेक्शन्स आहेत. त्याच्या मी डिटेल्स मध्ये टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही. याच्या अंतर्गत जर तुम्हाला अटक केली न सांगता की तुम्हाला का अटक करण्यात आली, हा अधिकार पोलिसांना येऊन जातोय. तुम्हाला विदाऊट एनी रिझनिंग तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी एक ऍडवायझरी बोर्ड आहे, तरतूद आहे या कायद्यामध्ये. ती ऍडवायझरी बोर्डमध्ये न्यायाधीश असतात किंवा सरकार जे नेमतील ते लोक असतात. या ऍडवायझरी बोर्डचं काम काय आहे, तर कोणाला अटक करायचं का नाही, कायद्याचा वापर करायचा का नाही हे ते ठरवतं. आणि पोलिसांसोबत ते समन्वय साधून तुम्हाला कारवाई करतात. नुसतं अटक नाही तर समजा तुम्ही एखाद्या संघटनेशी संलग्नित आहात, तुम्ही संघटनेमध्ये सक्रिय आहात, पदाधिकारी आहात, हा एक भाग. दुसरा, तुम्ही त्या संघटनेचे पदाधिकारी नाही आहे, सदस्य आहात, हा दुसरा भाग. तिसरा भाग, तुम्ही पदाधिकारी नाही आहे, सदस्य नाही आहे, पण सहानुभूती बाळगता. कोणी तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात आपण विचार करू, ऊसाच्या प्रश्नावर खूप लोक काम करतात. सहानुभूती असते किंवा हा व्यक्ती चांगला काम करतोय, याला आपण मदत केली पाहिजे. सहानुभूती धारक असाल, तुम्ही त्यांना तुमच्या क्षमतेप्रमाणे 50 रुपये 20 रुपये मदत करत असाल, असा कुठल्याही स्वरूपात डायरेक्ट और इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट तुमची त्या संघटनेसोबत किंवा त्या व्यक्तीसोबत असेल तर तुम्ही त्या कायद्या अंतर्गत तुम्हाला जेल केल्या जाऊ शकते. बेल मिळण्याचं प्रावधान नाही आहे. आणि किमान 3 वर्ष, 2 ते 3 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षा आहे. आणि 2 ते 3 लाखापर्यंत दंड देखील आहे. 2 ते 3 लाखापर्यंत. हो. अच्छा. इतकंच नाही तर तुमची प्रॉपर्टी पण सीज केल्या जाऊ शकते. हे यातलं सगळ्यात वेगळं या कायद्यातलं हे आहे की याच्यापूर्वी प्रॉपर्टी सीज करणं म्हणजे तुम्ही लोन फेडलं नसेल, गॅरेंटर असाल तर तेव्हा ती कायदा तो एक वेगळा कायदा होता. म्हणजे आहे आता सध्या की तुम्ही लोन घेतलाय, लोन फेडलं नाही तर बँक ते सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली तुमचं लिलाव करू शकतं. आता या कायद्यामध्ये सुद्धा ते गोष्टी आणली आहे की तुमच्या घरामध्ये त्यांनी जर असं म्हटलं की तुमच्या घरामध्ये काही आक्षेपार्ह मटेरियल सापडलं तर ते प्रॉपर्टी सीज करतात, तुमची करू शकतात. तुमचे बँक अकाउंट सीज करू शकतात, तुमचं जे चल अचल संपत्ती आहे ती सुद्धा जप्त करू शकतात. इतकं भयानक आहे. अच्छा. हे सगळं ऐकल्यानंतर मग एक प्रश्न मनात तयार होतो की हे सगळं करण्यापाठीमागचा सरकारचा हेतू काय असावा? हे खूप महत्व. येस. हे बघा, आता जे टायमिंग आपल्याला हे टायमिंग लक्षात घ्यायला लागेल की हा कायदा
नोव्हेंबर 2024ला इंट्रोड्यूस झाल्यानंतर तो पुन्हा परत गेला. लगेच विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि पुन्हा बरोबर 1 वर्षांनी आता तो बाहेर काढला आहे. आणि तुम्ही घटना जर बघितल्या, राजापूरची घटना आहे, सिंधुदुर्गमध्ये मायनिंगच्या विरोधात कोकणामध्ये तिथले आदिवासी प्रोटेस्ट करतायत, गडचिरोलीमध्ये तिथल्या खाणींच्या विरोधात लोक प्रोटेस्ट करतायत, स्कॉलरशिप संदर्भातल्या आहेत, महाबोधी विहार गयाच्या संदर्भात प्रोटेस्ट सुरू झालेले आहेत. आता हा जो टायमिंग आणलेला आहे यांनी, की आता यांच्या लक्षात येते आहे की आपण ज्या ज्या मुद्द्यांवर लोकांना उद्युक्त केलं आणि मतं मिळवून घेतले, लाडकी बहीण झाली, लाडकी बहीण एक योजना दिली, मतं घेतले, आता लाडकी बहीणला एकदम कमी करून टाकलं, त्यातल्या अर्ध्या लोक गाळून टाकले. सातत्याने लोकांच्या जीवन मरणांचे प्रश्न हे बाजूला पडले पाहिजे आणि त्यांना त्या संदर्भात विचार करायला वेळच नाही मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने मुद्दे समोर आणण्याचं एक राज्यकर्त्यांचं एक तुम्हाला दिसेल डाव सुरू असतो नेहमी. सातत्याने मुद्दे आणतात. आता औरंगजेबचा मुद्दा आणला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न बाजूला पडले. आता मुद्दा एकच आहे, औरंगजेबची कबर. आता एक कार सेवा झाली राम मंदिरा संदर्भात, बाबरी मस्जिद पाडण्यासाठी कार सेवा झाली होती. काल विश्व हिंदू परिषदनी जाहीर केलं की औरंगजेबची कबर पाडण्यासाठी आम्ही कार सेवा सुरू करू. आता पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, आता मी कारण सांगतो कायदा का बरं आणलाय. तुम्ही जो प्रश्न विचारला हेतू काय याच्यातला, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा मतांचं ध्रुवीकरण करून आक्रमक हिंदुत्व समोर आणून पुन्हा मतं घ्यायचे. दुसरा अर्थकारण आहे याच्यामध्ये की जे मायनिंग्स आहेत, जे मायनिंग आहे, म्हणजे जे खाणीचे उत्खनन आहे, सगळं अर्थकारणाचे विषय आहेत. गडचिरोलीमध्ये सूरजगडला जे मोठं आंदोलन सुरू आहे माइन्सच्या विरोधात, ते दाबण्यासाठी, कारण की त्या माइन्स उद्या तुम्हाला कुठल्या तरी उद्योगपतीला दिल्याचे दिसतील आपल्याला. कोकणातल्या, गडचिरोलीतल्या, हा एक विरोध पुढे येणार आहे. तो विरोध थांबवण्यासाठी अँटिसिपेट केलेला आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं हा आहे की भारतीय जनता पक्षाचा जो मतदार आहे, तो मतदार जर आपण बघितला तर तो अर्बन क्लास जास्ती आहे, म्हणजे शहरी मतदार त्यांच्याकडे जास्ती झुकलेला आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व्यापारी, अभिजन वर्ग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्राध्यापक, शिक्षक, कंपन्यांमध्ये जे काम करतात, ते त्या पक्षाचे सहानुभूतीदार झालेले आहे आणि ते सोशल मीडिया आणि सगळा मीडिया हाताळतात. तुम्ही मीडियातले असल्यामुळे तुम्हाला यातली जास्ती चांगली कल्पना आहे. बरोबर. आता जीएसटीमुळे व्यापारी हैराण झालेला आहे. महागाईमुळे हा मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग हैराण झालेला आहे. लोकांचे रोजगार संपल्यात जमा आहे. हे सगळे एकत्र येऊन आपल्या विरुद्ध आवाज उठवतील हे त्यांना माहित आहे. जास्त काळ औरंगजेबची कबर हिंदुत्व फार काळ टिकणार नाही. पोटाचा प्रश्न जेव्हा येईल, जेव्हा भूक लागेल, तेव्हा लोक भाकर मागतील. हे सगळं थांबवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये, येत्या 6 महिन्यात, 1 वर्षात, 1.5 वर्षात हे ज्या आंदोलन सुरू होतील, हे थांबवण्यासाठी हा कायदा आणला गेलेला आहे. बरं. या कायद्याच्या संदर्भानं जनमत जागृत करण्यासाठी म्हणा किंवा एकंदरीत लोकांच्या पर्यंत पोहोचणं हे आपल्याला, आपल्या संघटनेला, आपल्या पक्षाला आवश्यक वाटतं आणि या संदर्भानं आपल्या एजेंडावरती आता काय नेमक्या गोष्टी आहेत वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भानं बघतो मी? वंचित बहुजन आघाडीने 2019च्याच लोकसभे, म्हणजे जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून संविधान बचाव हा मूळ मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडीचा आहे. पुढे दुर्दैवाने 24 मध्ये आपण बघितलं की तो महाविकास आघाडीने तो हायजॅक करून घेतला, परंतु त्यांना संविधानाशी काही घेणदेण नाही आहे. संविधानवर आक्रमण होत आहेत. आता काँग्रेसच्या जे राज्य आहेत, तेलंगणा असतील, कर्नाटकामध्ये असतील,
तिथे त्यांनी आता आरक्षणामध्ये जे वर्गीकरण झालेलं आहे, जे सुप्रीम हा. कोर्टचा निकाल आला, हम्म. ते वर्गीकरणाचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करू म्हणतात. हा, आता काँग्रेसचं काँग्रेस पहिलं तेलंगणा राज्य ठरलंय. पहिलं त्यांचंच आहे की आता मी करणार, म्हणजे मागासवर्गीयांची मतं घ्यायचे संविधान बचावच्या नावाखाली, पण मागासवर्गीयांच्या हिताच्या संदर्भात आपण नाही काही धोरणं स्पष्ट करायचे, असा एक सगळं आहे. वंचित बहुजन आघाडी या मुद्द्यांवर आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक आव्हान करतोय की एक राजकीय पक्ष म्हणून आपण सगळे वेगवेगळ्या संघटनेत काम करत असू, वेगळ्या पक्षात काम करत असू, परंतु राजकीय पक्षांचं मुळात काम हेच आहे की लोकांच्या संदर्भातल्या, लोकांच्या सुरक्षेसंदर्भात, त्यांच्या काही प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात आपण संघर्ष करत असतो, आवाज उठवत असतो त्यांच्या वतीने. राजकीय पक्षांचं काम आहे समाजातल्या शोषित वंचित घटकांचा ते आवाज बनतात. अशा राजकीय पक्ष आहेत, काही संघटना आहेत, सगळे मिळून आवाज उठवत असतात. या सगळ्या लोकांनी आम्ही आवाहन करतो की आपले राजकीय धोरणं बाजूला ठेवूयात. हा कायदा सगळ्यांनाच त्रासदायक ठरणार आहे. हा कायदा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन करणारा आहे. हा संविधानाचं हनन करणार आहे. हा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विचाराला छेद देणारा आहे. मागासवर्गीयांचं आरक्षण, मागासवर्गीयांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे प्रश्न, अनेक समूहांचे सगळ्यांचे सगळे प्रश्न जर तडीत न्यायचे असतील तर संविधान राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपला आवाज बुलंद राहणे गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि या कायद्याचा विरोध केला पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही सगळ्या सिव्हिल सोसायटीला, एनजीओजला, संघटनांना, व्यक्तींना आव्हान करते की आपण यासाठी एकत्र येऊयात. आम्ही आमचं ऑब्जेक्शन दाखल करतोय 1 एप्रिलच्या आधी. आपण देखील ते आपल्या आपल्या परीने ते दाखल करावं. अच्छा, ठीक आहे. तर आपण सविस्तर आपण चर्चा केली MSPSच्या संदर्भानं. तर याचं स्वरूप काय आहे, याच्यामधल्या तरतुदी काय आहेत आणि कशा पद्धतीनं हा कायदा आपल्या राज्याला पोलीस स्टेटकडे नेणारा कायदा आहे. या संदर्भात आपण विस्तृतपणे विवेचन केलं आणि त्यानंतर आपण म्हटलात, की तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला विरोध करताय आणि जनरल बहुजनांना देखील आपण आवाहन केलेलं आहे. तर मला असं वाटतं, की ज्या पद्धतीनं, ज्या विचारानं आपण ही चर्चा आपण आयोजित केलेली होती, ते सगळे माझ्या मनातले प्रश्न आपल्या चर्चेच्या माध्यमातनं माझ्या मनातले सगळे प्रश्न क्लिअर झालेत आणि माझी खात्री आहे, की YouTube माझ्या प्रेक्षकांना देखील या संदर्भानं खूप सारी क्लॅरिटी या चर्चेच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो सर, की आपण वेळात वेळ काढून मला वेळ दिलात आणि आमच्या चॅनेलवरती तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एका वेगळ्या विषयाच्या संदर्भानं आपले सुद्धा आभार मानतो की आपण ही चर्चा घडवून आणली आणि खरंच कौतुक आहे या गोष्टीचं. अशाच पद्धतीने सगळ्यांनी जर पुढाकार घेतला तर निश्चित आपल्यावर जे येणारे जे संकट आहे त्याचा आपण वेध घेऊन त्याच्याबद्दल उपाययोजना केल्याच पाहिजे सर्वांनी. धन्यवाद सर. थँक यू व्हेरी मच सर. थँक्यू. थँक यू.